हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम रूप पाहतालो जणी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहतालो जणी सुख झाले हो साधने हरी सुख झाले हो साधने साधने सुख झाले हो साधने रूप पाहतालो जणी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहतालो जणी सुख झाले हो साधने हरी सुख झाले हो साधने साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे हे भक्त सुकृताची जोडी मंगा विठ्ठली आवडी हरी मंगा विठ्ठली आवडी आवडी मंगा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर 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 हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर गुमा
देवी वर बाबर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा घुमा देवी वर बाबर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे दिनाने दुर्बळासी सुखरासी हरी कथा सुखरासी हरी कथा दिनाने दुर्बळासी सुखरासी हरे कथा सुखरासी हरे कथा सुखरासी हरे कथा तारु भव सागरिते 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 उंचनी साधे तारु भव सागरिते उंचनी अधिकारी उंचनी अधिकारी उंचनी अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे तारु भव सागरिते 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 उतरे जाते उतरे जाते उतरे जाते तारु भव सागरिते उतरे तुका म्हणे आवडी धरे कृपा करी मनावणे कृपा करी मनावणे कृपा करी तयारी तुका म्हणे आवडी हरे कृपा करे म्हणूनिया कृपा करे म्हणूनिया कृपा करे म्हणूनिया तारु भव सागरिते 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 उंचनीचा अधिकारी उंचनीचा अधिकारी उंचनीचा अधिकारी तारु भव सागरिते उंचनीचा अधिकारी उंचनीचा अधिकारी उंचनीचा अधिकारी आठो पार पोआये जय जय दिन आणि दुर्बळासी 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 दिन आणि
दुर्बळासी सुख रासी हरि कथा सुख रासी हरि कथा तारु भव सागरचे तारु भव सागरचे सुखाराची हरी कथा सुखाराची हरी कथा तारु भव सागरचे तारु भव सागरचे दिन आणि दुर्बळाचे दिन आणि दुर्बळाचे दिन आणि दुर्बळासी दिन आणि दुर्बळासी सुख रासे हरि कथा सुख रासे हरि कथा तारु भव सागरचे तारु भव सागरचे सुखारासी हरी कथा सुखारासी हरी कथा तारु भव सागरचे तारु भव सागरचे उंच नीच अधिकारे अदे अधिकारी दारू भव सागर उंचा निंत काही आता
हे आ आ दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवणे तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी विठ्ठला 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 टोपी घाला विठ्ठला 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 बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री देव हरिनाथ भगवान की भावनी ज्ञानेश्वर महाराज जगोपाल कृष्ण भगवान की हनुमान महाराज विठ्ठला विठ्ठला भगवान की विठ्ठला विठ्ठला दीना कथा तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुंडलिकाय दातो मुनिं समागतिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथमन पांडुरंग करो प्रथमन पांडुरंग दूसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विचारो त्यांच्या कृपदाने कथेचा विचार दूसरे पांडुरंग करू प्रथमन मान दुसरे चरण संताचिया त्याच्या कृपा जाणे कथेचा विचार
ज्याने सुगट समाज टिकविले महासिद्धांताचे हृदय शिखत करिले ऋषोच भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरो तया ज्ञानेशाते मला मतीने वंदन करो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकारा दयाळा करुणाकारा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा लादलो तुमचा लादलो करुणाकरा या दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नदी गौतमेच्या जडी जन्म झाला आधी ब्रह्म वेदांत पे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री गुरु नगत नारायणाला मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं मानयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारु भवसागरीचे उंच नीच अधिकारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला हा अभंग जगतवंदे जगद्गुरु श्रीमान देहू निवासी तुकाराम महाराजांचा हा काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नरदेहरूपी आलेल्या जीवाला सुखाचा पत्ता सांगतात। हे बाबांनो, सुख पाहिजे ना, प्रत्येक माणूस सुखाच्या पाठीमाग लागलाय। कोणी म्हणत नाही मला दुःख पाहिजे म्हणून, प्रत्येकाला सुखाची गरज आहे। महाराज म्हटले सुख पाहिजे असेल तर हरीची कथा तुम्ही श्रवण करा, हरी चिंतन करा, निश्चितपणे तुम्हाला सुख त्या ठिकाणी मिळेल। हरीच्या कथेमध्ये या भवसागर, संसार नावाचा भवसागर आपण तारून जाऊ शकतो, एवढी ताकद त्या हरीच्या कथेमध्ये आहे। म्हणून महाराज म्हणतात तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी। कोणत्या हरीची कथा श्रवण करा तर महाराज म्हणले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। ज्या भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केलं त्या भगवान परमात्म्याचे चरित्र, त्या भगवान परमात्म्याचे चिंतन, त्या भगवंताची हरी कथा त्या ठिकाणी श्रवण करा, निश्चितपणे तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। पण ती कथा श्रवण करता असताना कशी करा तर महाराज म्हणले आवडी तुका म्हणे आवडी धरी आणि कृपा करी म्हणवडी। तुम्ही जर त्या कथेमध्ये काय म्हणलं विठ्ठल सेवेकडे वळण्यापूर्वी छोटसा परिहार देणं म्हणजे तो असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा भव्य आणि दिव्य नाम यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ गेले 3 वर्षे या दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या दरबारामध्ये मौजे खोपटी तथा विठ्ठलनगर सर्व तरुणांच्या सहकार्याने, कोणता ग्रुप आहे हा शिवबा गणेश ग्रुप तरुण मंडळ, खरोखर या तरुणाला द्यावे तेवढे धन्यवाद आणि त्यांचे आभार मानले पाहिजे। कारण तरुणा या ठिकाणी येत नाही महाराज, आणि आपल्या
विठ्ठलनगरमधील सर्व तरुण मंडळ या क्षेत्रामध्ये उतरले, त्यांच्याबद्दल मला फार अशा प्रकारचा अभिमान वाटतो. 7 दिवस या तरुणाने एवढी सेवा केली महाराज, जे या क्षेत्रामध्ये कधी आलेले नाहीत ते मुलं या ठिकाणी मी पाहतोय. सर्वांनी उत्साहाने अशा प्रकारचा हा कार्यक्रमाला सहकार्य केलं, म्हणून या मुलांबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजा. कारण हे सुख मिळण्याचं साधन आहे, इथंच सुख आहे महाराज. आणि या कार्यक्रमाला आवर्जून अशा प्रकारचे लाभलेले आमचे गुणीजन मंडळी बघा, एक एका होणी बळी रे, इथं कमी कुणी नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो आपला परिसर फार गुणवंत आहे, आणि त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण बंडू महाराज, सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे, जवळच अशा प्रकारचे गायक मंडळी आहेत, त्याबरोबर आमच्या असेच दुपन झाले कुंडलिक महाराज सूळ, त्याबरोबर आमचे माऊली महाराज चोपडे, आमच्या परमार्थार्थी भीष्म पितामह आमचे रावसाहेब गुरुजी या वयामध्ये सुद्धा टाळ घेऊन उभं राहतात, आणि या वयामध्ये गोड अशा प्रकारचा कोकिळासारखा आवाज त्या ठिकाणी आपल्याला ऐकवतात. महाराजांचे या ठिकाणी कोटकोट आभार. जेव्हा जेव्हा आम्ही फोन करू तेव्हा तेव्हा महाराज आमच्याकडं हजर होतात. महाराजांचे आभार. त्याबरोबर आपल्याच भूमीचे भूमिपुत्र, आपल्या मनेरवाडीचे रत्न, खरोखर इथे महाराजांना काय मी या ठिकाणी, कारण महाराजांचा अभ्यास गाढा आहे, ज्ञानेश्वरीवर फार अशा प्रकारचं प्रभुत्व आहे, आणि आळंदीचं शिक्षण आहे महाराज. हे इकडं तिकडं झांग्या जोग्यामध्ये तयार झालेलं मटेरियल नाही. आता काय झालं बरं का, आम्ही नेहमी सांगत असतो इकडं तिकडं तयार झालेलं मटेरियल यांचं लय चालतं महाराज. यांचे थोडे थोडे टपरे टाकल्यात आणि अशा चालला लागल्या महाराज. पण आम्ही आळंदीमध्ये शिकलेले माणसं आहेत. गणेश बुवा झालं, आम्ही झालं, आम्हाला खरं लागतं महाराज. आम्ही खरं करतो, खरं वागतो. आम्हाला थोडंसं जरा मागं टाकलं गेलं समाजाने, का हे खरं वागतात ना, खरं बोललं तर राग येतो निर्भीड, आणि आम्हाला काय करायचं आहे कोणाचं, येतील राग येऊ दे. याप्रमाणे आमचं जीवन आहे महाराज. जोग महाराज संस्थेमध्ये राहिलेले विद्यार्थी, आणि माझं जयराम बाबाकडे अध्ययन झालेलं आहे, ते जोग महाराजमध्ये ही दोन्ही शिक्षण एकाच संस्थेमध्ये आम्ही वावरलेले माणसं. आमचे गणेश महाराज गोड अशा प्रकारचा आवाज आहे, खूप अशा प्रकारचा अभ्यास आहे. अशा आपल्या परिसराचं वैभव आहे महाराज. गणेश महाराज, त्याबरोबर मुळूकवाडीचे आमचे सोमनाथ महाराज कोकाट, त्यांचाही छान अशा प्रकारचा आवाज आहे, गोड. 7 दिवस या ठिकाणी ठाईच बैसोनी करा एकचित्त, इथेच पडून राहिले महाराज. इकडे तिकडे गेले नाही. याला आनंद असा म्हणतात. नारळी सप्ताह सोडून इकडे आले महाराज. एवढा आनंद त्याला इथं वाटला. तिकडे गेलते ते सप्त्यामध्ये, पण म्हटले महाराज इथं आलो तर मला इथून हालूच वाटना, तर इथं जागा तशी आहे महाराज. त्याबरोबर आमच्या गावचे महाराज लक्ष्मण महाराज, त्यांनी सुद्धा 7 दिवस कधी या ठिकाणी सेवा दिली. त्याबरोबर आमचे हरिभक्तपरायण नारायण महाराज, आपल्या गावचे भूमिपुत्र, गोड अशा प्रकारचा आवाज आहे, आणि छान कीर्तनामध्ये सुद्धा प्रमाण देतात. मला असं वाटतं प्रमाण देणार या ठिकाणी आल्यानंतर माणसाने डेअरिंग केली पाहिजे. महाराज सुद्धा गोड प्रमाण आहेत, पाठा भरपूर आहे, आणि हनुमान चालीसा मी त्यांचा रोज ऐकतोय. काय गोड अशा प्रकारचा हनुमान चालीसा म्हणतात, सुंदर अशा प्रकारच्या आवाजामध्ये. आमचे छोटे महाराज गोविंद महाराज हार्मोनियम वाजतात, त्याला शिंत काय म्हणतात, शिंत का शिंत अशा प्रकारचं या ठिकाणी सादर करतात. त्यांचीही या ठिकाणी हजेरी असते. महाराज हसता खेळता चेहरा आहे महाराज. कधी त्यांच्याकडे प्रफुल्ल चेहरा, नाही तर काही काहीकडे पाहिलं का असं वाटतं सूर्य फुलमावळे की काय, पण महाराजांचा चेहरा अगदी कधी बी हसरा चेहरा, प्रफुल्लित अशा प्रकारचा. महाराज असे लेकरं फार खूप मोठे होत असतात. त्याचबरोबर ज्यांची या ठिकाणी 7 दिवस आपल्या सप्ताहाला सेवा लाभली, असे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण रामजी महाराज मुळे, त्यांनी 7 दिवस राहून सुंदर अशा प्रकारे त्यांच्या मुखातून भागवत कथा आपल्याला ऐकवली. भागवत कथा हीच सुख देणारी कथा आहे, म्हणूनच मी आज अभंग निवडला महाराज. दीनरजनी हाची धंदा
दिनाने दुर्बळाशी सुख राशी हरिकथा. आमचे राम महाराजांनी आपल्याला सुंदर अशा प्रकारची कथा ऐकवली. त्याचबरोबर आमचे मृदंगाचार्य रोज एक बदली होती त्यांची तिथे काही करू, आपलं काय करायचंय. एक दिवस प्रल्हाद महाराज, एक दिवस कृष्ण महाराज. आपल्याला काय वाजण्याशी मतलब. पकवात बदलत पण पकवात बदलत नाही, पकवाच्या बदलतोय, पण सेवा मात्र त्यांची चालू आहे. त्याबरोबर आपल्या गावकऱ्यांचं सर्व लहान थोरा सहित या ठिकाणी सहकार्य आहे. आणि त्यात आमचे हरिभक्तपरायण रोज श्रवण करण्याकरता आमचे शिवाजी बाबा आमच्या गुरुस्थानी असणारे रोज या ठिकाणी येऊन आम्हाला वेळोवेळी छोटं मोठं मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात. त्यांचं पण सुद्धा खूप आम्हाला पाठीमागून आधार आहे. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे कार्य चालत नाही. त्याचबरोबर आमचे गावचे आपल्या सर्वांचे लाडके सरपंच यांचा तर खूप मोठा सपोर्ट आहे महाराज. आबाबद्दल फार टाळ्या वाजा. कारण तरुणाच्या पाठीमागे त्याला तरण्याला पुढे जर लावायचं जर म्हटलं का, मला त्यांनी शब्द दिला महाराज काही अडचण आली का मी आहे, पण पोरं करतात ना मला फार आनंद वाटतो म्हणे. कारण तरुण पोरं या क्षेत्रामध्ये आणणारे माणसं कमी आहेत. एखादा तरुण समजा पंक्तीला वाढायला लागला का एखादं खासरं येतं, ए भया बाजूला तुला काही जमत नाही, आणि हे लेकरं मग पुढे येतच नाहीत. तरुणाने या ठिकाणी आलं पाहिजे. आणि आबांचा स्वभाव अगदी मिळता जुळता स्वभाव आहे. म्हणून आबांचं या ठिकाणी खूप खूप मोठं सहकार्य त्यांच्याकडून आपल्या या सप्ताहासाठी मोठं योगदान आहे. हा मंडप 7 दिवसाचं सौजन्य आबांच्या मार्फत आहे. पण आबांबद्दल एक बार टाळ्या वाजा. आपल्या गावामध्ये एक होणी बळी सर्वांचे नावं घेत बसत नाही, आपल्याला वेळ कमी आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहिजे तुम्हाला. सर्वजण सुखाच्या पाठीमागे लागले महाराज. लहान असो मोठा असो, दीन आणि दुर्बळ असेल किंवा गरीब असेल, प्रत्येकाला सुखाची गरज आहे. कोण म्हणतं मला सुख नकोय? प्रत्येकाला सुखाची गरज आहे महाराज. पण संसारामध्ये सुखच नाही महाराज. प्रत्येकाकडे जर बघितलं ना तर कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख आहे. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे तरी पण दुःखी आहे, आणि एखाद्याकडे पैसाच नाही तरी दुःखी आहे. जो देखे प्रत्येकाकडे बघावं तर महाराज काय म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जोगी दुखिया जंगम दुखिया. कोणी सुखी नाही महाराज. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी आहे महाराज सांगा तुम्ही. प्रत्येकाकडे जर पाहावं, जोगी सुद्धा दुःखी आहे, जंगम दुःखी आहे, राजा दुःखी आहे आणि प्रजा पण दुःखी आहे. प्रत्येकाकडे पाहावं तर सर्वांचा चेहरा दुःखी आहे. कुणाला कशाचं दुःख तर कुणाला कशाचं दुःख. सुखी माणसंच नाहीत महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, हा संसाराचं मुळच दुःख रूप आहे. संसार दुःख संसार दुःख मोळा, चौकडे लिंगा, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध पुढे काठी लागली ओढाळ, काम क्रोध बसोने पाठी लागले वडाळ. नामी शरण जावो दृष्टी देईल निर्माळ, नामी शरण जावो दृष्टी देईल निर्माळ. धर्म जागो सदैवाचा, देवा पर
कर उपकार आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे धर्म जागोत देवाचा देवा कर उपकार आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे प्रत्येकाकडे पाहिलं बघा की तळमळे महाराज सारखी जीवनामध्ये तळमळ 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 सुखच नाही महाराज. सर्वांच्या जीवनामध्ये सुखासाठी धडपड आहे महाराज. सर्व लोक दुःखी आहेत. सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही केला नाही केला हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा हे माझे सोहित नती कोणी माझे सोहित नती कोणी माझे सोयीत नेनती कोणी माझे सोयीत नेनती पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी सुखाच्या आशेने त्या ठिकाणी काय झालं सर्व सुखाची आशा जन्म गेला. संपूर्ण जन्म अशा प्रकारचा गेला पण सुख मिळालं नाही. सुखासाठी धडपड महाराज त्या ठिकाणी चालू आहे पण संसारामध्ये सुख नाही महाराज. सुख संसारामध्ये मिळतं थोडं पण दुःख किती आहे. सुख पात जवा पाडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे दुःख पारदवा पाडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे जवस माहिती का तुम्हाला जवस जवसा एवढं सुख आहे संसारामध्ये आणि दुःख सांगितलं तुकाराम महाराजांनी पर्वता एवढं दुःख आहे. कशी या ठिकाणी सारखी तळमळे महाराज. तुकाराम महाराज म्हणता हा संसार असा आहे दुःखरूप संसार आहे. हे दुःखाने बांधलेला संसार आहे महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार 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 दुःखाचा विचार नाही कोणी दुःखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार नाही कोणी संपूर्ण संसार दुःखाने बांधलेला आहे. सुखाचा विचार या ठिकाणी जर केला ना तर सुख या संसारामध्ये नाही. सुखाचा विचार नाही कोठे आहे का सुख संसारामध्ये. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना तर मग हरीची कथा श्रवण करा अभंगाच्या पहिल्या चरणावर. दीन आणि दुर्बळाचे दीन आणि दुर्बळाचे दीन आणि दुर्बळाचे आणि दुर्बळाचे दीन आणि दुर्बळाचे दीन आणि दुर्बळाचे दीन आणि दुर्बळाचे दिन आणि दुर्बळाचे दिन आणि दुर्बळाचे दिन आणि दुर्बळाचे सुखराचे हरिकथा सुखराचे हरिकथा तारुभव सागरीचे तारुभव सागरीचे सुखरासे हरिकथा सुखरासे हरिकथा तारुभव सागरचे तारुभव सागरचे दीन असो वा दुर्बळ असो प्रत्येकाला या ठिकाणी सुखाचा पत्ता सुखाचा मार्ग तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो सुख पाहिजे ना तुम्हाला तर हरीची कथा तुम्ही काय करा श्रवण करा. हरीच्या कथेमध्ये सुख आहे महाराज. तुम्ही बघा विचार करा
इथे आल्याच्या नंतर समाधान लागतं महाराज. इथे आल्यानंतर सुख लागतं. सुखाचं एकमेव ठिकाण जर काय असेल तर हरीची कथा आहे महाराज. महाराज म्हणतात मग ती हरीची कथा कुणी ऐकली पाहिजे, कुणी श्रवण केली पाहिजे. तर महाराज म्हणतात प्रत्येकाला अधिकार आहे बा हरीची कथा श्रवण करण्याकरता. मग उंच असो किंवा नीच असो, गरीब असो किंवा लहान असो, बारीक असो, काही या ठिकाणी नाही. भगवान परमात्म्याला दोन्ही माणसं आवडतात. उंच असो किंवा नीच असो, त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त भाव पाहिजे. भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणामधला भाव पाहतो. देवाला काही लागत नाही महाराज. तुकोबराचं एके ठिकाणी शपथ वाहून सांगतात अरे देवाला काहीच लागत नाही. तुकोबरायाने विठोबाची शपथ घेऊन सांगितलं काही न लगे का भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे का भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे का भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. महाराजाबरोबर मनाचा प्रयत्न तर करत आहे. येत नाही काही पण कणलंही वा गोड महाराजांचा आवाज आहे बघा. महाराज या ठिकाणी म्हणतात मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला सुख पाहिजे ना तर देवाला काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण. देव फक्त तुमच्या अंतःकरणातली भाव पाहतो. दुसरं काही लागत नाही. अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची. काय पाहिजे? पैसा न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. 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 बोलो राम राम राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. काही तुम्हाला नसू द्या महाराज. तुम्ही नुसतं राम 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 जरी म्हटले ना फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध जर केलं ना आणि राम राम जरी म्हटले ना तरी भगवान परमात्म्याला ती भक्ती तुमची आवडते. देवा भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित. तुझ भावा आहे देव तरी आतुल भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित. तुझ भावा आहे देव तरी आतुल देवासाठी भाव पाहिजे. भावाने गायलं पाहिजे. आपण गातो महाराज पण त्याच्यामध्ये भाव नसतो. देवाला भाव पाहिजे, त्याच्यामध्ये आवड पाहिजे, त्याच्यामध्ये चित्त निर्मळ पाहिजे. चित्त निर्मळ केलं आणि तसं जर भजन केलं ना तर भगवान परमात्मा तुझ्या हृदयामध्ये येऊन राहतो. बघा तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ देवानी गोपाळ राहे तेथे, देवानी गोपाळ राहे तेथे. कामने चित्ता करोने निर्मला, कामने चित्ता करावे निर्मला, कामने चित्ता करोने निर्मला, कामने चित्ता करावे निर्मला. देवानी गोपाळ राहे तेथे, देवानी गोपाळ राहे तेथे.
करायला सांगितलं. जर तुम्ही चित्त निर्मळ केलं ना केलं की भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये येऊन राहतो. बघा, आणि म्हणून प्रत्येकाला महाराज या ठिकाणी उपदेश करत असताना सांगतात की बाबांनो, प्रत्येकाकडं पाहिलं महाराजांनी आणि सांगितलं, अरे तुम्ही दुःखी आहेत, सुख पाहिजे ना, मग पत्ता सांगितला की सुख या ठिकाणी आहे, हरीच्या कथेमध्ये सुख आहे, मग हरीची कथा तुम्ही श्रवण करा. काही भक्त म्हटले, महाराज आम्ही खूप अशा प्रकारचे गरीब आहोत, लहान आहोत, आम्हाला कथा जमेल का? तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुमच्या अंतःकरणामध्ये जर भाव असेल ना, भगवान परमात्मा तिष्ठतो, उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. तो भक्त कोण आहे, कोणा जातीचा आहे, कोणा कुळाचा आहे, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा करे ज्ञानाबाई, भक्त करुणा करे ज्ञानाबाई, भक्त करुणा कर. ज्ञानाबाई, भक्त करुणा कर. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा करे ज्ञानाबाई, भक्त करुणा करे ज्ञानाबाई, भक्त करुणा कर. भक्त करुणा कर. देवाला काही लागत नाही महाराज. तो कोण्या जातीचा आहे कधी देवाने विचारलं नाही, कोण्या कुळाचा आहे देवाने कधी विचारलं नाही, तुम्ही कसे आहात देवाला काय घेणं नाही महाराज. देवाला फक्त एकच पाहिजे, अंतःकरणामधला भाव पाहिजे. आणि म्हणून भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा, कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी भाविकासाठी ज्या ठिकाणी भगवान परमात्मा काय आहे, उभा आहे भाविकासाठी, उभा भाविकासाठी, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी. भाविकासाठीच भगवान परमात्मा विठेवर उभा आहे. महाराजांनी गोड प्रमाणे अशा प्रकारचं दिलंय आणि प्रमाण देण्याचं धाडस या ठिकाणी केलं पाहिजे. आपल्यासारखे कीर्तन प्रमाण नाही देत, मग कोणाचे कीर्तन द्यायचं प्रमाण आहे? मोठ्या मोठ्या कीर्तनाचं काय मग फुकलं योग्य अशा प्रकारचं आधी अभंगाला अनुसरून प्रमाण दिलं महाराजांनी. भाविकासाठी उभा, भाविकासाठीच भगवान परमात्मा विठेवर उभा आहे. आणि त्या परमात्मा काही पाहत नाही बरं. आणि त्या परमात्म्याची जर भक्ती जर तुम्ही मन भावाने जर केली ना, हा भवसागर तरुण न्यायला काही वेळ लागणार. तारु भाव सागरीचे, 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 तारु भाव सागरीचे. हे तारु भाव सागरीचे, तारु भाव
भावा सागरीचे तारू भावा सागरीचे तारू भावा सागरीचे तारू भावा सागरीचे तारू भावा सागरीचे या भवसागरामधून जर करून जायचं असेल तर काय केलं पाहिजे? हरिभक्ती हरिकथा श्रवण केली पाहिजे. हा भवसागर तारून नेणारी ही हरिकथा आहे महाराज. मग उंच असो किंवा नीच असो, उंच म्हणजे मोठा आणि नीच म्हणजे लहान, नीच म्हणजे गरीब आणि उंच म्हणजे श्रीमंत. नीच म्हटल्यानंतर माणसं थोडस अर्थ वेगळं लावतात, पण महाराज म्हणतात नीच नीच म्हणजे लहान, नीच म्हणजे गरीब आणि अधिकारी, शास्त्रावर पुराण जाणणारा, वेदांत जाणणारा, त्याला काय म्हटलं जातं? उंच अधिकारी, अधिकार पुरुष, अधिकार संपन्न झालेला. तिघाला ही सुद्धा ही हरिकथा तारून नेणारी आहे. मग गरीब असो, श्रीमंत असो वा पुराणावर प्रगत असणारा, अभ्यास करणारा असो, यांना सुद्धा एकच अधिकार सांगितलेला आहे महाराज. बघा, अधिकारी कोण आहे? ज्यांनी वेदांतावर भाष्य केलं, ज्यांनी पुराणावर अशा प्रकारचं भाष्य केलं, याला अधिकारी म्हणतात. पुराणी कीर्तनकार हे अधिकारी माणसं आहेत महाराज. यांना सुद्धा तेवढंच, आणि जे गरीब माणसं आहेत त्यांना तेवढंच, आणि जे नलगे चिंता कवनाते याची भलती नारी नार करावा विचार नलगे चिंता कवनाते. या रे लहान थोर, याती भलते नारी नर, कुणीही असू द्या, लहान असो, थोर असो, नारी असो, नर असो, प्रत्येकाला अधिकार आहे महाराज, नाही का? या कलियुगामध्ये अधिकार सर्वांना समान आहे. आणि म्हणून ही कथा जो जो या ठिकाणी कथा श्रवण करतो, कथा करतो, या भगवान परमात्मा नामचिंतन करतो, त्याला ही तारून नेणारी ही कथा आहे. कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा सुख करी, कथा मुक्त करी. महाराजांच्या प्रमाणाने मी शिकून घेतो. वा, कथा सुख करी, कथा मुक्त करी. या कथेमध्ये सुख आहे महाराज, आणि कथेमध्ये मुक्ती आहे महाराज. आणि मग प्रत्येकाला अधिकार सांगितला, तुम्हाला सुख पाहिजे ना तर हरी कथा करा महाराज. एक वेळ अशी गंमत झाली महाराज. अधिकारी महात्मा, अधिकारी पुरुष, ज्याने 17 पुराणावर भाष्य केलं महाराज, 17 पुराण लिहिले तरी गडी दुःखी, महात्मा तरी दुःखी, 17 पुराण लिहिले महाराज. काय करावं? काहीतरी शिल्लक माणसाच्या मनामध्ये तळमळायचे महाराज. संसारामध्ये आलं का काहीतरी राहिलं, काहीतरी राहिलं, काहीतरी राहिलं. आणि अधिकारी माणसं सुद्धा काय म्हणतात, अहो 17 पुराण लिहिले तरी पण व्यास महाराज दुःखी, असमाधानी, अशांतता, समाधानात नाही महाराज. एक वेळेस अशी गंमत झाली. नारद महर्षी त्यांची आपली सवारी निघाली आणि व्यास महाराजांच्या आश्रमामध्ये आले. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण व्यास महाराजांच्या आश्रमामध्ये नारद महर्षी आले आणि व्यास महाराज असे काहीतरी पैसे हरले असं माझा चेहरा होतो, उदासीनता. नारदाने पाहिलं, म्हणले महाराज तुम्ही सर्वांना ज्ञान देणारे माणसं आहात, 17 पुराण लिहिलेले तुम्ही महात्मे आहात आणि तुमच्यासारख्याच्या चेहरा अशी आड्यागुड्या का पडलात? व्यास महाराज म्हटले, नारदा मलाच कळेना म्हणे काय झाले ते. अरे मी 17 पुराण लिहिले तरी पण मला असं वाटतं की माझ्याकडून काहीतरी शिल्लक राहिले. 80-85 वय झालंय. नारद महर्षी म्हटले, तुम्ही 17 पुराण लिहिले पण गोकुळातल्या बाबाचं चिंतन केलं का तुम्ही? त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, त्यांचे चरित्र तुम्ही गात नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख लागणार नाही. नारद महर्षी उपदेश करू लागले. व्यासांनी मान्य केलं, हो नारदा मी गोकुळातल्या भगवान परमात्मा चिंतन या 17 पुराणामध्ये केलं नाही. नारद महर्षी म्हणले, मग तुम्हाला ते गोकुळातल्या देवाचं चरित्र गायल्याशिवाय तुम्हाला सुख लाभणार नाही. व्यासांनी लगेच 18वं महापुराण तयार केलं. तोपर्यंत 17च पुराण होते, बरोबर बाबा? तोपर्यंत 17च पुराण होते. मी छोटी मोठी कथा करतो महाराज, लई मोठं येत नाही मला, पण आपलं जसं जमलं तसं कथा करत असतो. तर व्यासांच्या मनामध्ये आलं, आता गोकुळातल्या देवाचं आपल्याला चरित्र गायचंय. व्यास महाराजांनी 18वं महापुराण म्हणजे श्रीमद भागवत कथा. महाराज भागवत कथा सूर्योदयाला सुरू व्हावी आणि सूर्योदयापर्यंत सूर्यास्तापर्यंत कथा करावी आणि मग बघा आनंद त्याच्यामध्ये. संपूर्ण कथा तुम्हाला श्रवण करायला मिळतात. व्यास महाराजांनी भागवतामध्ये गोकुळामध्ये देवाने केलेल्या चरित्राचा उच्चार केला आणि म्हणून 18वं महापुराण म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि मग ती कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. म्हणूनच मी आज अभंग घेतला. आज आपल्या गावामध्ये हरी कथा आहे, भागवत कथा आहे, या उद्देशाने मी आज हा अभंग घेतला. निवाडा विठ्ठला विठ्ठला. महाराज या ठिकाणी म्हणतात, बाबांनो सुख पाहिजे ना. अरे एवढ्या मोठ्या अधिकारी माणसाला सुख नव्हतं लाभलं. जोपर्यंत या बाबाचं चरित्र गायलं नाही तोपर्यंत. म्हणून तुम्हाला सुखाची गरज असेल तर महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. तारू भवसागरीचे, तारू भवसागरीचे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. अनुभव सागरी, अनुभव सागरी. म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना तर गोकुळामध्ये देवाने चरित्र केलेलं आहे ना ते तुमच्या मुखाने गा.
गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा फक्त तुम्ही मुखाने काय करा, उच्चार करा, आणि रामाने केलेल्या चरित्राचा काय करा, आचार करा. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करायचा. भगवान परमात्म्याला 16,108 बायका होत्या. फक्त उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार जर केला तर थोडा घोटाळा होऊन जाईल. नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने चरित्र केलं महाराज, आणि चरित्राला सुरुवात झाली गोकुळामध्ये. महाराज चरित्राला सुरुवात अशी झाली महाराज, रांगायला लागले भगवान, चरित्राला सुरुवात झाली महाराज. तळवे तळहा तो टेकित डाव्या गुडघ्याने रांगत हे रंग निरंगनाथ तो म्या देखिला स्वतः हे रंग निरंगनाथ तो म्या देखिला स्वतः तळहा तो टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगनाथ तो म्या देखिला स्वतः रंग निरंगनाथ तो म्या देखिला स्वतः तत्वाची पैसांगे कृष्णाची श्रीरंगे नवनीत माझ्या भक्ती तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगनाथ तो म्या देखिला स्वतः हे रंग निरंगनाथ तो म्या देखिला स्वतः भगवान परमात्मा रांगायला लागले. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा गे लंगडा, लंगडा देव एका पायानं चाला तो लंगडा. अरे एका पायाने भगवान परमात्मा रांगू लागले आणि ही चरित्राला सुरुवात केली महाराज. काय भगवान परमात्मा चरित्र महाराज, त्यांचं चरित्र जर पाहिलं ना तर या जीवाला सुख देणारं चरित्र आहे महाराज. रांगत असताना चरित्राला सुरुवात केली महाराज. चोरी करायची, घरातली घरातच खोड्या. प्रथमतः त्यांनी घरात अदोगर माता श्रीला या ठिकाणी यशोदा मातेला परेशान केलं महाराज. यशोदा माता त्या ठिकाणी घरामध्ये मंथन करू लागल्या की भगवान परमात्म्याने काय करावं, त्यांना डिस्टर्ब करावं. यशोदा माताने ते मंथन पात्र घेतलं की भगवान परमात्म्याने काय करावं, दोरी धरावी. आई मला भूक लागली म्हणून त्यांनी रवी धरावं. आणि मग सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. हो यशोदा माता म्हणते बाळा अरे रवी सोड, अरे मंथन करण्याकरता उशीर झालाय, घुसळण्याशी उशीर झाला. रवी सोड गोविंदा, गोविंदा अरे मंथन करण्याकरता उशीर झालाय असं वेळाने करू नको. पण भगवान परमात्मा खोडकरच होते. खूप नंदराजाला त्या दरबारामध्ये यशोदा मातेला भगवान परमात्मा इतकं परेशान केलं. नंतर भगवान परमात्मा म्हणले आता यशोदा मातेला खोड्या करण्यापेक्षा बाहेर चला म्हणे. भगवान परमात्मा वाड्याच्या बाहेर आल्यानंतर गोपालाबरोबर खेळू लागले. यमुनेच्या तीरावर आल्याच्या नंतर भगवान परमात्मा माती खाऊ लागले. गोपाळ त्या ठिकाणी जमून यायचे, यशोदा हो मैया, कानाने माती खाल्ली.
माती खाल्ली असं म्हटल्याच्या नंतर ही सुद्धा मातेने काय करू आई गाई नाही खालाली म्या माती आई गाई नाही खालाली म्या माती आई गाय आई खाल्ली ना माती आई गाय आई खाल्ली ना माती आई गाई नाही खालाली म्या माती आई गाई नाही खालाली म्या माती आई गाय आई खाल्ली ना माती आई गाय आई खाल्ली ना बळराम दादा हो बळराम दादा बळराम दादा हो बळराम दादा बळराम खोट बोलतो बळराम दादा खोट बोलतो बळराम दादा खोट बोलतो बळराम दादा खोट बोलतो आई तू माझ्याला मारू नका आई गाय नाही खालाली म्या आई गाय नाही खालाली म्या आई गाय नाही खालाली म्या आई खादली म्या माती आई गाय आई खादली म्या माती आई गाय आई खादली म्या आई गाई नाही खादली मी माती मला पुढे नेऊन घातलं महाराजांनी भगवान परमात्म्याने काय केलं माती खाल्ली मुलं सांगायला आले ए माते बघ कानाने माती खाल्ली यशोदा मातेने हातामध्ये लाकूड घेतलं आणि त्याला विचारते हातात लाकूड घेऊन सांग माती खाल्ली का तिथं प्रमाण येतं हाती घेऊन या काठी शिकविते जगदेठी हाती घेऊन या काठी शिकविते जगदेठी यमुनेची मत घाची काका यमुनेची मत घाची काका काका खोडा नको करू माझे बाबा 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 खोडा नको करू माझे बाबा 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 खोडा नको करू माझे बाबा बाबा नको करू माझे बाबा बाबा नको करू माझे बाबा बाबा नको करू माझे बाबा काना अरे अशा खोड्या करू नको माती खातोस का तू काना म्हणतात नाही आई मी अजिबात माती खाल्ली आई ग आई नाही खादली मी माती आई मी अजिबात माती खाल्ली नाही मग बळीराम दादा खोटं बोलतो का बळीराम दादा हो बळीराम दादा बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा खोटं बोलतो माझा घेतो माझ्यावरी आई ग आई नाही खादली मी माती आई बळीराम दादा सुद्धा खोटं बोलतो बळीराम दादा सुद्धा माझा काय झाला पक्षपाती झाला तोही त्यांच्या सारखाच बोलू लागला अजिबात मी माती खाल्ली नाही भगवान परमात्म्याची बाललीला आहे महाराज भगवान परमात्म्याने मुलांबरोबर खेळायचं बंद केलं म्हणले आता गोकुळामध्ये चला म्हणे मग गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने एक एक खोडी त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आणि खोड्या करायला सुरुवात केल्यानंतर गवळणी घराने घेऊन यायला लागल्या अवघ्या मिळवणी गवळणी येते यशोदेच्या अंगाने हे यशोदे तुझा कृष्ण आमच्या घरी येतो असा तुझा कृष्ण रात्री गायी सोडून देतो गाढव त्याच्या जागी बांधितो रात्री गाई सोडून देतो गाढव त्याच्या जागी बांधितो रात्री गायी सोडून देतो गाढव त्याच्या जागी बांधितो गाई सोडून देतो गाढव त्याच्या जागी बांधितो लहान मुलाला चमकोऱ्या घेतो लहान मुलाला चमकोऱ्या घेतो असा साधितो डाव सांग येतो दरीत तुझ्या नगरीत कैसे नांदले सांग येतो दरीत तुझ्या नगरीत कैसे नांदले सांगे सोदेरी तुझ्या नगरीत कैसे नांदावे सांगे सोदेरी तुझ्या नगरीत कैसे नांदावे सांग यशोदे कसं राहावं आम्ही या गोकुळामध्ये कारण तुझा काना आमच्या घरी येतो आणि गाई धार काढत टायमाला गाई सोडून देतो आणि त्या गाईच्या जागेवर काय करतो गाढवा आणून बांधतो आणि गाढवं बांधत आम्ही धार काढायला गेलोत ना आम्ही वासरे सोडले की ते गाढव काय करतात आता गाढवाचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे
गाढवाची धार काढणं एवढं सोपं आहे का? आम्ही धार काढायला गेलो की गाढव दोन्ही लाताने आम्हाला लाता पडतं. लाता मारल्यानंतर काय होतं, आमचं दात पडतात. एवढंच नाही म्हणे, तुझा काना आमच्या घरी येतो आणि आमचे बारीक बारीक लेकरं बाहेर खेळतात, त्यांच्या टिरीला चिमटे घेतो आणि पळून येतो. मग सांग म्हणे, तुझा काना तुला लाडका असेल, तुझी तुलाच गोड वाटेल. लाडका तुझा काना तुझी तुलाच गोड वाटेल. लाडका काना तुझा तुलाच गोड असू दे. दुसरी गवळण आली ती काय म्हणते महाराज, येसोदे ग तुला येसोदे ग बाळ तुझा तहाना, येसोदे ग बाळ तुझा तहाना. येसोदे ग बाळ तुझा तहाना, येसोदे ग बाळ तुझा तहाना. ओटवर तो तुम धिंगाणा, ओटवर तो तुम धिंगाणा, ओटवर तो तुम धिंगाणा. येसोदे ग बाळ तुझा तहाना, येसोदे ग बाळ तुझा तहाना. ओटवर तो सुधिंगाणा, ओटवर तो सुधिंगाणा, ओटवर तो सुधिंगाणा. येसोदे ग बाळ तुझा तहाना, येसोदे ग बाळ तुझा तहाना. म्हणे मी यशोदे अगं तुझ्या कानाला काही सांग, कारण तुझा कान आमच्या घरी येतो आणि अनंत अशा प्रकारच्या खोड्या करतो. तुला राग येईल म्हणे सांगितल्यावर, म्हणून तुला मी अंधारात सांगते, यशोदे तुला येईल राग, आपल्या कानाला काहीतरी सांग. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. येसोदे तुला येईल राग, येसोदे तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग. येसोदे तुला येईल राग, येसोदे तुला येईल राग, तुला येईल राग. सांग यशोदे, तुझा काना कितीही लाडका असेल पण तुला राग येईल बघ. हा, तुझ्या कानाला काही सांग, नसता तुला राग येईल. कारण एखाद्या मातेला आपलं लेकरू कितीतरी खोडकर असेल तरी तिला ते प्रिय असतं महाराज. मग ती गवळण म्हणते, यशोदे तुला राग येईल, आपल्या कानाला काही सांग. तिसरी गवळण लगेच आली, ती काय म्हणते महाराज, यशोदे गोकुळात राहावं का जावं? हा, इथं राहण्याचा आम्हाला कंटाळा आला. काय झालं म्हणे, तर तुझ्या कृष्णाने आमच्या घरी येऊन दही दूध खाल्लं आणि दही दूध खाऊन काय केलं, माझ्या सुनाच्या तोंडाला पुशिलं म्हणे आणि पळून आला. मग आता सांग, गोकुळात राहावं का निघून जावं? हा, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? यशोदे कृष्णाला सांगावे. राहावे का जावे? यशोदे कृष्णाला सांगावे, येसोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? येसोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. नाना प्रकारच्या गवळणी त्या ठिकाणी यशोदेच्या दरबारामध्ये, नंदराजाच्या दरबारामध्ये घराने घेऊन आल्या. एक मुसलमानीन गवळण आली, ती सुद्धा म्हणती, चुरा चुरा कर माकन खाया,
ए यशोदे तुझ्या कानाने काय केलं म्हणे माझ्या घरी आला मुसलमानी गवळण. तुम्ही म्हणाल महाराज मुसलमानी बी गवळण होते का त्यांच्यात? सगळ्या जातीच्या गवळण ठकविल्या गवळण ठकविल्या एक एक संगतीने मराठी गालडिया एक मुसलमानी कोकणी गुजरिया अशा 5 जणी गवळण ठकविल्या. हे गवळणी ठकविल्या गवळणी ठकविल्या एक एक सजनी मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा 5 जणी गवळणी ठकविल्या. गवळण ठकविल्या. हे आपल्या 4 बाजूला सोडणार नाही. गवळणी ठकविल्या गवळणी ठकविल्या एक एक संगातीने मराठी कानडिया एक मुसलमानी गवळणी ठकविल्या. सर्व कोकणी गुजरणी सर्व प्रकारच्या गवळणी महाराज त्या टायमाला होत्या. मुसलमानी होती कोकणी होती कानडी होती. अहो एवढ्याच नव्हे बंजारा समाज सुद्धा गवळण होती. ती बंजारा गवळण काय म्हणते महाराज? देखे देखे तारो छोरियाना मुझे गाली देवछे छोरियाने मुझे गाली देवछे तारो छोरियाना मुझे गाली देवछे छोरियाने मुझे गाली देवछे. देखे देखे गए जो दमाय जो देखे देखे गए जो दमाय जो देखे गए जो दमाय जमुना के पाने मदावच जमुना के पाने में दावच पीछा मिलकर रखा गरिया फोड़च घागरिया फोड़च पीछा मिलकर रखा गरिया फोड़च घागरिया फोड़च. देखे देखे गए जो दमायत देखे देखे गए जो दमायत महाराज ती गरडा घेऊन देखे देखे दे सुदामाय छे तारी छोरियाने मुझे गाली देव छे. हे यशोदे अगं या गोकुळामध्ये राहावं का जावं? बंजारा गवळण म्हणते. अलपाच 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 गवळणी अलपाच 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 गवळणी पातरंगाचा तुंगाल करोनी पातरंगाचा तुंगाल करोनी पातरंगाचा तुंगाल करोनी. अलपाच 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 गवळणी अलपाच 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 गवळणी पातरंगाचा तुंगाल करोनी पातरंगाचा तुंगाल करोनी पातरंगाचा तुंगाल करोनी. अलपाच हे 5 रंगाच्या गवळणी महाराज यशोदेच्या दरबारामध्ये आल्या आणि आपोआपली या ठिकाणी घराणे सांगू लागल्या. यशोदा माता हे सर्वांचं घराणं ऐकून यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणा ऐसे ऐकता घराणे यशोदेच्या नयने आले पाणी. यशोदेच्या डोळ्यालाच पाणी आलं महाराज. आणि मग यशोदा माता म्हणते कृष्णाला बोलवून घेतलं असं बैठकीमध्ये रूम मध्ये. आणि यशोदा माता कृष्णाला म्हणते कृष्णा बघ तुला मी आता ताकीद करते अजिबात कुणाच्या घरी जायचं कोणाच्या घराला कोणाच्या दाराला कधीतरी जाऊ नका. कोणाच्या घराला कोणाच्या दाराला कधीतरी जाऊ नका. कोणाच्या घराला कोणाच्या दाराला कधीतरी जाऊ नको. कोणाच्या घराला कोणाच्या दाराला कधीतरी जाऊ नको. तुला मी ताकीद करते ताकीद करते कान तुला मी ताकीद करते ताकीद करते.
कोणाच्या घराला कोणाच्या दाराला कधीतरी जाऊ नको. हातामध्ये काठी घेतली महाराज आणि शिक्षा देवलेली माता. काना आजपासून कुणाच्या दाराला जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते कुणाच्या घरा जाऊ नको. हे काना अजिबात कुणाच्या घरी जाऊ नको. भगवान परमात्मा काय म्हणतात, हे माता हे आई अजिबात कुणाचं ऐकू नको. मला कोणाचे ऐकू नको गे आई मजला मारू नको. आई कोणाचं ऐकू नका गे, आई मजला मारू नको गे. आई कोणाचं ऐकू नका गे, आई मजला मारू नको गे. ऐकूनाच ऐकू नको ग आई मजला मारू नको गे. या गवळणी भांड खोरा गोकुळीचा चोरा. या गवळणी भांड खोरा. भगवान म्हणतात आई कोणाचं ऐकू नको. या गवळणी भांड खोर आहेत म्हणे. हा मी अजिबात कुणाची चोरी केली नाही केली मी कोणाची चोरी. या खोट बोलतात नारी. अजिबात यांचं ऐकू नको. अजिबात मी कुणाची खोडी केली नाही, कुणाची चोरी केलेली नाही. आता यशोदेला आपला काना आपलं बाळ जर असं म्हणतोय तर मग यशोदेला बोलू नका, त्यांना कळतंय. यशोदेला त्या गवळणीचा राग आला. मग यशोदा म्हणते माझा काना का असा आहे का म्हणे. हा माझा काना कसा आहे. बाळ सगुण दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान. बाळ दिसतंय गोजिरवाने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगत घराने ग गोकुळच्या नारे. काय सांगत घराने ग गोकुळच्या नारे. काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. भगवान परमात्म्याने खोड्या केल्या आणि यशोदा माता सांगू लागली की माझं काना तसं आहे का. यशोदा माता मग त्यांना बोलू लागली तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. यशोदा माताने मग पट्टा सुरू केला महाराज. तुम्ही काय साध्यात का म्हणे. तुम्ही ठाईच्या ओढाळा, तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही मोठ्या ढाल गजा. यशोदा माता मग गवळणीच्या मागे लागली. माझं काना असा आहे का म्हणे. माझा काना कसा आहे. माझा आचडे माझे बचडे माझं काना कसा आहे. आपल्याच लेकराचं गुणगान गाऊ लागली. प्रत्येक माताची ही अवस्था आहे महाराज. मग यशोदा माता म्हटली आता काय करावा. रोज हे बाबा घराने आणतो. एक म्हातारी आपली शेजारी राहत होती. ती म्हणली का ग यशोदा तुझा काना लई जेवण करतो. हो ना म्हणे काय करावं यांच काहीतरी नवस करा म्हणे. मग गावाच्या खालचा एक गणपती होता नवशा गणपती. जसा आपला दक्षिणमुखी मारुती जसा पावन आहे तसंच नवशा गणपती. आणि मग नवस करा म्हणले. यशोदा माताने नवस केला. भगवान परमात्म्याने 1 महिना खोडीच केली नाही महाराज. आणि 1 महिना झाल्याच्या नंतर मग यशोदा माता नवस फेडण्याकरता गणपतीच्या मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर सर्व नवस बोनं घेऊन त्या ठिकाणी गेल्या. गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर गणपती बाप्पाच्या समोर सुद्धा यांनी ह्या बाबाने पराक्रम केला. नैवेद्य दाखवायला गेल्याच्या नंतर यशोदा माता काळेच पेटी घरी आणायला गेल्या. संपूर्ण नैवेद्य भगवंताने खाऊन घेतले. वापस बघायला आल्या तरी नैवेद्य नाही. आणि मग नटकत रडायला सुरुवात केली. काय सांगू आई एक ढेबऱ्या पोटाचा उंदरावर बसलेला तिथे आला आणि संपूर्ण नैवेद्य खाल्ले आणि मला पण त्या ठिकाणी बोज करून गेला. असा यशोदा माता त्या ठिकाणी त्याचे कान फुकू लागली. अनंत अशा प्रकारची आता आमची टाळकरी या ठिकाणी इशारा देऊ लागली मला. अरे वेळ झाला ना महाराज. हा मग यशोदा मातेने नवस पूर्ण केला. आणि मग यशोदा माता म्हटल्या आता देवा तुम्ही इथे राहण्याच्या लायकीचं नाहीत म्हणे. आता तुम्ही काय करा वृंदावनामध्ये. अरे तुम्ही गाया घेऊन तारे गोपाळ नाना दया. अरे तुम्ही गाया
विलाज नाही, कारण तुम्हाला दमच नाही. कारण प्रमाणामागे प्रमाण तुम्हाला तेवढा उल्हास आला तर मी काय करणार आहे, कारण मला विषय मांडायलाच वेळ नाही ना. महाराज गोड अशा प्रकारची टाळकरी आहेत महाराज. वेळ झाला, ऊन झाले. भगवान परमात्मा गाया घेऊन गोपाळासोबत वृंदावनामध्ये अनंत अशा प्रकारच्या वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा गोपाळासोबत खेळ खेळू लागले महाराज. खेळ भवरा गे बाई भवरा, खेळ भवरा गे बाई भवरा, या राधिके तनवरा, राधिके तनवरा, खेळ भवरा गे बाई भवरा, खेळ भवरा गे बाई भवरा. अनंत अशा प्रकारचे भगवान परमात्मा खेळ खेळले. भवरा असेल, विठी दांडू असेल, चेंडू फळी असेल, अनंत अशा प्रकारचे हमामा बोरा हमामा गोबर वाजे गमामा, हमामा बोला हमामा गोमरी वाजे गमामा, हमामा बोरा हमामा गोबर वाजे गमामा, हमामा बोला हमामा गोमरी वाजे गमामा, अरे गोबर वाजे गमामा, बोला हमामा गोबर वाजे गमामा, वाजे गमामा, हमामा बोरा हमामा गोबर वाजे गमामा, हमामा बोरा हमामा गोबर वाजे गमामा, हमामा बोला हमामा गोमरी वाजे गमामा, हमामा बोला हमामा गोमरी वाजे गमामा. हाताचा खेळ असेल, विठी दांडू असेल, लिगोरचे असेल, असे अनंत अशा प्रकारचे खेळ होते महाराज. पूर्वीच्या काळामध्ये खेळाची ती वेगळीच अशा प्रकारची व्याख्या होती. मला वेळ नाही. आणि अनेक अशा प्रकारचे खेळ आहेत महाराज. ते खेळ सांगत असताना गुरुवारी आमचे महादेव बाबांनी सांगावं ते खेळ महाराज. फार अशा प्रकारचे खेळाचे नाव त्यांच्याकडे होते. आणि म्हणून परमात्मा एवढे खेळ खेळले. शेवटी भगवान म्हटले, आता गोपाळ म्हटले, आता आम्ही दमलो खेळ खेळून. झाली आता वेळ म्हणते अनाशी धुऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी धुऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाजी धुऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाजी धुऱ्या. आता बास झालं म्हणे खेळायचं, कारण गेले 7 दिवस आपण खेळ खेळत होतो. आणि खेळ खेळून आता जमले महाराज. इशारा देऊ लागले, कांदी भार पोटी जुग, काय खेळयाचे सुख, काय खेळयाचे सुख, काय खेळयाचे सुख. काय आता सुख राहिलंय महाराज. खेळायचं सुख राहिलं, खेळण्यात काय मजा आहे. भूक लागली, पोटात भूक लागली, कावळे वड लागले, तर आणखीन हे खेळच खेळू लागले. खेळ काय जमलं घरी ना. जेवण आले का? खाल्ले ना. हा हो, गोपाळ म्हणले आता खेळण्यात काही मजा नाही देवा, आता भुका लागल्या. भगवान परमात्मा म्हणले आता आणा म्हणले आपोआपल्या शिदुऱ्या. भगवान परमात्मा म्हणले माझं जशी शिदुरी आहे तशी सगळ्यांची पाहिजे. काही गोपाळ हुशार होते, ते म्हणले देवा तुमच्यासारखी शिदुरी आमची कशी असणार आहे. नाही म्हटले, मग ज्याच्याकडे माझ्यासारखी शिदुरी नसेल त्यांनी वापस जा. काही गोपाळ म्हटले देवा आम्हाला ती दमदाटी करायची नाही, आमच्या घरी कोण नाही म्हणे महाराज. आता तुमची जशी असेल तशी आम्हाला गोड करून घ्या. भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. ही सविस्तर मला सांगण्यात आता वेळ नाही महाराज. सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदुऱ्या सर्वांना त्या भगवान परमात्म्याने काला वाटला. हा काला वैकुंठात नाही महाराज, हा काला फक्त या मृत्यू लोकामध्ये आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा काला याच ठिकाणी संतांच्या समागमामध्ये विशेषी हा लाभ संता संगे, विशेषी हा लाभ. हा काला फक्त इथेच आणि संतांच्या सहभागामध्येच. या कालाचा आनंद पाहण्याकरता स्वर्गातून देव त्या ठिकाणी खाली आले. भगवान परमात्मा सांगितलं म्हणे बाबा मी तुम्हाला काला वाटितो, काला खा, पण हात धुवायला त्या यमुनेच्या डोहावर जाऊ नका. का
तर तिथे स्वर्गातून देव आले काला खाण्याकरता. काला कुणाला मिळत नाही महाराज. वाकुलिया ब्रह्मादिका आणि उत्तम लोका दाखवू. काला फक्त वैष्णवालाच मिळतो, देवाला मिळत नाही. स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा आम्हा. कारण ते देव खाली इच्छा करतात आणि खाली आलेले माणसं सुद्धा त्याचा काही विचार करत नाही. बघा भगवान म्हटले तुम्ही हात पुढं पुसा आपल्या टिरीला. कारण यमुनेत जाऊ नका. का? गोपाळाने विचारलं. म्हणजे का? ते म्हणे काल्याची या असे देव जळी झाले मासे पुसवणीय हासे सांगत तसे. भगवान परमात्मा सांगू लागले की आपल्या हातात टिरीला पुसा. देवाच्या बोलण्याचं यंदा हसू आलं नाही का. सर्वांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा काला या ठिकाणी घेतला. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळाला काला वाटला. हा एक आनंद महाराज. हा आनंद प्राप्त करण्याकरता भगवान परमात्मा सुद्धा या ठिकाणी येतात. हे सुख महाराज इतराला भेटत नाही. म्हणून आपलं या परिसराचं भाग्य महाराज, भाग्य महाराज. आणि म्हणून आज या ठिकाणी या खुपटीच्या दरबारामध्ये पंचक्रोशीच्या दरबारामध्ये हा भव्य दिव्य अशा प्रकारचा चाललेला हा नामयज्ञ अखंड हरिनाम सत्य आज या ठिकाणी काल्याच्या प्रसंगाने त्याची सांगता होत आहे. विठोबा रखुमा हरि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जाईने करे शिंकेला बियेले दुरी तुम्ही हो वरी तुम्ही हो कडे मुका पसोरोनी कडे मुका पसोरोनी कडे घरी दोईच्या टोकरा घरी दोईच्या टोकरा टोका म्हणे हाती ठोका तुम्ही वारे दोई कडे मुका पसो कंठी धरला कृष्णा म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका श्रंगम वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकामेका वैष्णवनिका श्रंगम म्हणे भूमंडळी आम्ही बळी गाडे काला वाटो एकामेका वैष्णवनिका संगम. आरती पेटा आरती.